घरातील उरलेले अन्नपदार्थ ही एक फार मोठी गृहिणींपुढची समस्या आहे. त्यासाठीच आज आपण एक अफलातून उरलेल्या पदार्थांमधनं एक नवीन पदार्थ बनवणार आहोत. तर चला तर बघूया कुठला आहे तो पदार्थ. चला, पुन्हा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. आज आपण उरलेल्या भातापासून एक नवीन पदार्थ बनवणार आहोत. तो आहे टेस्टी, हेल्दी आणि डिलिशियस आणि अर्थातच एकदम पौष्टिक. चला तर त्याची कृती बघूया. इथे आपण एक उरलेला भात घेतलेला आहे 1 वाटी. त्यात आपण अर्धा वाटी ओट्स घातलेले आहे. त्यात आता आपण चना आणि मसुराचे पीठ अर्धा वाटी घातलेले आहे आणि हे मिश्रण पाणी घालून मस्त बारीक करायचे आहे, बारीक वाटायचे आहे. त्यात चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची घालायची आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही त्याच्यात लसूण पण घालू शकतात, मी घातलेला नाही. अर्थात हे सर्व मिश्रण वाटून झाल्यानंतर छानपैकी एकजीव करून घ्यायचे आहे. आता त्यात आपण चिरलेला बारीक कांदा, टमॅटो, कोथिंबीर असं छानपैकी सगळे मिश्रण एकत्र करायचे आहे. आता त्यात आपल्याला आवडीनुसार 1 वाटी दही किंवा ताक घालायचे आहे व चवीनुसार साखरसुद्धा आपण त्यात घालून घ्यायची आहे. त्यामुळे अर्थातच ह्या रेसिपीची चव आणखीनच भन्नाट तयार होते. चला तर बघूया पुढे ही रेसिपी कशी तयार होते ते. हे बघा, अशा रीतीने आपण त्यात दही, साखर, मीठ सगळे जिन्नस व्यवस्थित घालून घेतलेला आहे. आता यात बारीक चिरलेला कांदा, टमॅटो आपण घालत आहोत आणि हे मिश्रण छानपैकी एकजीव होण्यासाठी एक 5 मिनटं बाजूला रेस्ट होऊ द्यायचे आहे. आणि आता अर्थातच आपल्याला त्याचे छानपैकी काय बनवायचं आहे सांगा बरं. हो, अगदी बरोबर. आता आपल्याला त्याचा उत्तप्पाच बनवून घ्यायचा आहे. चला तर मग पुढची तयारी करूया. हे मिश्रण एकजीव होणं फार गरजेचं असल्यामुळे व्यवस्थित हलवून घेणं गरजेचं आहे. चला तर मग आता आपण इथे पॅनला तेल लावून घेऊया मस्तपैकी. पॅन गरम होस तर वाट बघायची आहे. हे बघा, आता इथे मी तेल लावून घेत आहे पॅनला मस्तपैकी. तेल लावल्याशिवाय आपण उत्तप्पा त्याच्यावर घालू शकत नाही, नाहीतर तो चिटकेल, बरोबर ना. आहे की नाही एक वेगळा आणि भन्नाट पदार्थ, एक वेगळी रेसिपी जी लेफ्ट ओव्हर पदार्थांपासून बनवली गेलेली आहे. आपण असंही अन्न हे पूर्ण ब्रह्म मानतो आणि अन्नाला आपण वाया जाऊ देत नाही. त्यासाठी अर्थातच हा एक पौष्टिक पोटभरीचा नाश्ता पण ठरू शकतो. नक्की करून बघा. आता ह्याप्रमाणे आपण इथे उत्तप्पा घालून घेतलेला आहे. त्यात तुम्हाला जर आवडत असेल तर त्यावरती थोडासा चाट मसाला व लाल तिखट घालून घ्यायचे आहे आणि अर्थातच सर्व बाजूने तेल सोडायचे आहे. त्यामुळे हा उत्तप्पा खुसखुशीत व चविष्ट तयार होतो. सकाळच्या घाई गडबडीत झटपट होणारा हा नाश्ता आहे. तुम्हाला कसा वाटतो नक्की कळवा आणि आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा. झटपट होणारा हा पदार्थ नक्कीच कोणाला वाटणार नाही की हा उरलेल्या पदार्थांपासून, अर्थात उरलेल्या भातापासून तयार केलेला आहे. इतका सुंदर आणि चविष्ट होणारा हा पदार्थ अतिशय नरम, पौष्टिक आणि तुम्ही टिफिनला पण देऊ शकता, नाश्त्याला पण खाऊ शकता. नक्की मला कळवा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.